श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 16 मे वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या, त्याचबरोबर शनी जयंती देखील आलेली आहे. तर या दिवसाला अधिकच महत्त्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे, कारण की हा सुवर्ण योग जो आहे तर तो 13 वर्षांनी जुळून आलेला आहे. कारण बघा, शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात आणि शनिदेवांची पूजा उपासना करण्याचा हा दिवस जो आहे ना तर तो अतिशय अत्यंत उत्तम दिवस मानला जातो. शनी जयंती, वैशाख अमावस्येला शनी जयंती येत असते आणि शनी जयंती म्हणजे शनिदेव यांचा जन्मदिवस. हिंदू धर्मामध्ये शनिदेवांना कर्मफळ देणारे आणि न्याय करणारे, त्याचबरोबर शिस्तीचे प्रतीक मानले जाते. यंदा शनिवारी ही शनी जयंती आलेली आहे. 16 मेला शनी जयंती आणि शनी अमावस्या देखील आलेली आहे. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची खास करून विशेष पूजा, जप आणि दान आणि त्याचबरोबर उपासना केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहामध्ये भगवान शनीचे प्रमुख स्थान आहे. शनी हा सर्वात संत गतीने जाणारा ग्रह आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीच्या अशुभ ग्रहामुळे त्याला पापी ग्रह असे सुद्धा म्हटले गेले आहे. मकर आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनिदेव आहेत. क्रूर ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनी हा जरी रागीट असला, क्रूर असला तरी सुद्धा व्यक्तीला तो त्याच्या कर्मानुसार फळ जी आहे तर ती प्रदान करत असतो. ज्या व्यक्तीचे कर्म चांगले आहेत त्या व्यक्तीला शनिदेव हे कधीही शिक्षा करत नाही, परंतु ज्या व्यक्ती वाईट कर्म करतात त्यांना मात्र त्यांच्या कर्मानुसार शनी महाराज जे आहे ते देत असतात. अशा या शनिदेवांना समर्पित असलेल्या शनी जयंतीच्या दिवशी जरी आपल्याला पूजा करणं शक्य झालं नाही किंवा शनिदेवांच्या मंदिरामध्ये जाणं शक्य झालं नाही, तरी सुद्धा आपल्याला डॉगीला एक वस्तू जी आहे म्हणजेच कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे, ज्यामुळे शनी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतील. या दिवशी आपण कुत्र्याला एक वस्तू खायला दिल्याने त्याचप्रमाणे कावळ्याला सुद्धा एक वस्तू खायला द्यायची आहे आणि गाईला देखील एक वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे. आता कोणत्या प्राण्याला कोणती वस्तू कशा पद्धतीने खायला द्यायची आहे, त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा खास करून उपाय करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम शनेश्वराय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, वैशाख अमावस्या आणि शनी जयंती एकाच दिवशी असते, त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा जी आहे तर ती करायची असते, ध्यान करायचं असतं. कारण की अमावस्या तिथी ही पितरांना देखील समर्पित असते. आपले पितर जेव्हा आपल्यावरती प्रसन्न होतात ना, त्यावेळी ते आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहेत तर ते देत असतात. परंतु आपल्यावरती जर पितर नाराज असतील तर आपल्या घराची, कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत नाही. खूप कष्ट मेहनत करूनही फळ मिळत नाही. वंशवृद्धी होण्यासाठी किंवा विवाह होण्यासाठी सुद्धा अडचणी, अडथळे, संकटे जे आहेत तर ते निर्माण होत असतात. त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारपण, कलह, अशांतता असते. त्यामुळे मग आपण कितीही पूजापाठ किंवा देवदेव पारायण केलं तरी देखील त्याचा काहीही उपयोग जो आहे ना तर तो होत नाही. आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी आपल्याला कावळ्याला एक वस्तू उद्याच्या दिवशी खायला द्यायची आहे. त्याचप्रमाणे शनी जयंतीच्या दिवशी आपण पक्षाला
आपल्याला जर ही एक वस्तू खायला दिली तर शनी महाराजांचा सुद्धा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो। या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये रोजची आपली जी काही नित्य देवपूजा सेवा आहे तर ती करून घ्यायची आणि 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला कावळ्याला ही वस्तू खायला द्यायची आहे। त्यासाठी आपल्याला एक वाटीभर भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे। हा भात जो आहे तर तो मात्र आपल्याला अळणी शिजवायचा आहे। यामध्ये चुकून देखील मीठ जे आहे तर ते घालायचं नाहीये, यामध्ये मीठ घालू नका। जेवढा भात आपण शिजवणार आहोत ना तेवढा जो भात आहे तर तो सर्व भात आपल्याला या उपायांसाठीच वापरायचा आहे। आता ज्या वेळेला आपण कावळ्याला हा भात खायला देणार आहोत तर त्या वेळेला आपल्याला काय करायचं, ज्या ठिकाणी आपल्या घराची दक्षिण भिंत आहे त्या ठिकाणी एक मातीचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। पंथी घेऊ शकता आणि त्याची वात जी आहे तर ती दक्षिण दिशेला आपल्याला करायची आहे। अर्थातच आपल्या पितरांसाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा जो आहे तर तो लावायचा, त्यामध्ये आपल्याला जोडवात आणि तिळाचे तेल टाकायचं आहे। दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं। आपल्या पितरांचे ध्यान करून दिव्याला नमस्कार करायचा आणि ओम पितृदेवताय नमः हा मंत्र किमान आपल्याला 108 वेळा पठण करायचं आहे। शक्य असेल तर या दिवशी पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक पितृ कवच जे आहे तर त्याचं देखील आपल्याला पठण करायचं आहे। आणि आपल्याकडून जर काही चूक झाली असेल, आपले पूर्वज जे आहेत तर त्यांच्या बाबतीत काही चूक झाली असेल, त्यांना मनापासून आपल्याला कळकळीने तळमळीने क्षमा प्रार्थना करायची आहे। पितरांना सद्गती मिळावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर केळीचं पान किंवा केळीचं पान नाही मिळालं तर एखादा द्रोण पत्रावळी घ्यायची आहे किंवा आपल्याला एक ताट किंवा छोटी प्लेट घेतली तरी देखील चालणार आहे। त्यामध्ये आपल्याला हा जो भात आहे ना तर तो ठेवायचा आहे। आता भात ठेवल्यानंतर ह्या भातावरती आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे किंवा खडी साखर साधी साखर ठेवली तरी देखील चालणार आहे। एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला खडी साखर जी आहे किंवा साखर जी आहे तर ती थोडीशी घालायची आहे आणि असा हा भात आणि हे पाणी जे आहे तर ते आपल्या गच्चीवरती अंगणामध्ये कावळ्यासाठी खायला उद्याच्या दिवशी ठेवायचं आहे। आपल्याला तिथे एक अगरबत्ती धूप अगरबत्ती जी आहे तर ती लावायची आहे। अशा प्रकारे कावळ्याला हा जो भात आणि गोड पाणी आहे तर ते खायला ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे जेव्हा स्वयंपाक करतो त्यावेळी पहिली जी चपाती असते पोळी असते तर ती आपल्याला गाईसाठी बनवायची आहे, कारण की या दिवशी गाईला सुद्धा खूप महत्त्व आहे। त्यामुळे आपल्याला गाईला सुद्धा गोघास जो आहे ना तर तो द्यायचा आहे। स्वयंपाक करत असताना आपल्याला पहिली चपाती ही गाईसाठी बनवायची। शक्य झालं तर चपातीला थोडंसं तूप लावायचं आहे। अगदी छोटी जर चपाती बनवली पोळी बनवली तरी देखील चालणार आहे, कारण गोमाता जी आहे तर तिला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष स्थान आहे। जो व्यक्ती गायीची सेवा करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे दुर्भाग्य नष्ट होते। त्यामुळे आपल्याला ही पहिली पोळी जी आहे तर ती पहिली गायीला खायला द्यायची आहे। दिवसभरामध्ये आपल्याला ज्या वेळेमध्ये शक्य होईल वेळ मिळेल, ज्यावेळी आपल्या दारावरती गाय येईल त्यावेळी आपल्याला ही पोळी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे। आता जर तुमच्या दारावरती किंवा मग जवळपास कुठे गाय नसेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन किंवा एखाद्याच्या घरी असेल गाय गोठ्यामध्ये तर तिथे जाऊन तुम्ही ही पोळी चपाती जी आहे तर ती उद्याच्या दिवशी गाईला खाऊ घालू शकता। मात्र गाईच्या चारही पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि नंतर ही पोळी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे। जिथे गाईचा उंचवटा असतो तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा गाईला करा, नसेल शक्य किमान 1 करा आणि नमस्कार करायचा आहे। फक्त आपल्याला नमस्कार करत असताना गाईला पाठीमागणं म्हणजे शेपटीकडनं नमस्कार करायचा आहे किंवा मग तुम्ही गाईला हिरवा चारा खायला द्यायचा आहे। त्यानंतर गाईच्या अंगावरती तुम्हाला हात फिरवायचा आहे आणि त्याचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला नामस्मरण करायचं आहे। हे सर्व करत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मनातील आपल्या जीवनातील ज्या काही कठीणातील
आपल्या जीवनातील जे काही संकट अडचणी दुःख आहे तर ते दूर व्हावे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. ज्याप्रमाणे पहिली पोळी आपण गाईला बनवणार आहोत त्याचप्रमाणे स्वयंपाक करत असताना शेवटची पोळी चपाती जी असते ना तर ती आपल्याला कुत्र्यासाठी बनवायची आहे. कारण की बघा, आपण या दिवशी प्राण्याला जर चपाती खायला दिली तर शनी महाराज हे नक्कीच प्रसन्न होतात. शनिदेवांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला लाभत असतो. वैशाख अमावस्या सुद्धा या दिवशी आल्यामुळे आपण जेव्हा कुत्र्याला ही पोळी चपाती खायला देणार आहोत ना त्या वेळेला आपल्याला आपल्या पितरांचा सुद्धा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो. आपले पितर सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात, खुश होतात. आता ही चपाती बनवत असताना आपल्याला त्या चपातीमध्ये थोडासा गूळ जो आहे तर तो घालायचा आहे आणि गोड चपाती आपल्याला बनवायची आहे. थोडासा हलकासा मोहरीच्या तेलाचं बोट त्या चपातीला आपल्याला लावायचं आहे. आपल्या आजूबाजूला जर कुठे काळ्या रंगाचा कुत्रा जर तुम्हाला मिळाला तर आवर्जून काळ्या रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खायला घालायची आहे. आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाहीच मिळाला तर मग तुम्ही इतर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घातली तरी देखील चालणार आहे. परंतु शक्यतो प्रयत्न करा की काळ्या रंगाचा कुत्रा तुम्हाला भेटेल. म्हणून नाहीच मिळाला तर मग दुसऱ्या कुत्र्याला खाऊ घातला तरी देखील चालणार आहे. या दिवशी आपल्याला ज्यावेळी ही चपाती कुत्र्याला खायला देतो त्यावेळी आपण चपाती देत असताना पितरांचं आपल्याला ध्यान करायचं आहे आणि त्यांना नैवेद्य हा आमचा स्वीकार करा असं तुम्हाला मनामध्ये म्हणायचं आहे. आणि माझ्या जीवनामध्ये जे काही अडचणी संकटे अडथळे आहेत तर ते दूर होऊ द्या, पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला प्रार्थना सुद्धा करायची आहे आणि कुत्र्याला ही चपाती खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर आपल्याला जर कुत्र्याला चपाती देणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही बिस्किट ब्रेड जे आहे तर ते दिले तरी देखील चालणार आहे. परंतु शनी जयंतीच्या दिवशी पक्ष्याला प्राण्यांना अन्नदान पाणी जे आहे तर ते आवर्जून करायचं असतं. दान स्वरूपामध्ये ही वस्तू खायला द्यायची आहे कारण याला खूप विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. याचप्रमाणे आपण या दिवशी वेगवेगळ्या वस्तूंचं दान देखील करू शकता. जसं की जे गरजू गरीब व्यक्ती असतात त्यांना मंदिरामध्ये जाऊन आपण आपल्याला यथाशक्ती आपल्याकडनं होईल तेवढं आपल्याला परवडेल असं तसं दान करायचं आहे. या शनी जयंतीच्या दिवशी दान करावं. यामुळे सुद्धा शनिदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि ज्या व्यक्तींवरती शनिदेवांचा आशीर्वाद आहे त्या व्यक्तीला शनीच्या 7.5 किंवा पितृदोषांचा इतर शनी दोष जे आहेत तर ते त्याचा कोणताही त्रास जो आहे तर तो जीवनामध्ये होत नाही. शक्य असेल तर उद्याच्या दिवशी आपल्याला शनी मंदिरामध्ये जायचं आहे. शनी महाराजांच्या चरणी एक नारळ अर्पण करायचा आहे. शनी महाराजांना रुईच्या फुलांचा माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. सोबतच काळे उडीद काळे तीळ अर्पण करायचे आहे, तेल अर्पण करायचं आहे आणि शनी महाराजांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला त्यांच्या दर्शनासाठी जवळपास जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे आवर्जून जायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे ना तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी म्हणजे शनिवारला 16 मेला करायचा आहे. उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता कारण की हा संपूर्ण दिवसच जो आहे ना तर तो अतिशय शुभ आहे आणि तितकाच प्रभावी आहे. होईल तेवढी सेवा उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हनुमान चालीसा जी आहे, शनी चालीसा जी आहे तर तिला पठण करा. ज्यांना बसून पठण करणं शक्य नाहीये त्यांनी किमान मोबाईलवरती लावून द्या आणि श्रवण करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी गाईला, कुत्र्याला आणि कावळ्याला काय सांगितल्याप्रमाणे वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून खाऊ घालायच्याच आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.